प्रेक्षकांना नमस्कार। यावेळेला AHN न्यूजची टीम रवी भवनच्या त्या सभागृहात आहे, ज्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजसाहेब ठाकरे आता या ठिकाणी येत आहेत आणि आल्यानंतर हे जे सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे सैनिक आहेत ते फार लांबून आपण त्यांची मत। सर कुठून आलात? मी नागपूरवरूनच आलो। नागपूरवरून। नागपूर मी पूर्ण नागपूरचे सगळे नागपूरवरून। पूर्व असेल, पश्चिम असेल, उत्तर असेल किंवा दक्षिण असेल, या ठिकाणी हा बॅनर आपण बघू शकता। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा जो बॅनर आहे, आज या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांची एक बैठक आहे आणि बैठक घेण्याचा मागचा उद्देश हा आहे की आता विधानसभाच्या निवडणुका समोर आहे, त्यामुळे प्रत्येक संघटना, प्रत्येक पक्ष अधिक बळकट करण्याकरता म्हणून सर्व पक्ष, मग ते BJP असतील आहे, काँग्रेस असतील आहे, राष्ट्रवादी काँग्रेस असतील आहे, सपा असतील आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असतील आहे, शिवसेना असतील आहे किंवा मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना असतील आहे, प्रत्येकाला आपल्या विधानसभेमध्ये उमेदवार उभे करायचे आहे। उमेदवार कसे पाहिजेत, उमेदवारांमध्ये काय असायला पाहिजे आणि तो सीट निवडून आणेल की नाही आणेल, हा सुद्धा एक प्रश्न आहे आणि सर्वानुमते आज या ठिकाणी हा निर्णय होणार आहे। आपण थोडं इकडे बघा, आपण यांनाच विचारू। मॅडम कुठून आल्यात आपण? मी पश्चिम नागपूरचे विभागाध्यक्ष रचना गजबी बोलते। नागपूरमधून। नागपूर बिलकुल। सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या सर्व सैनिकांमध्ये एक उत्साह दिसतो आहे। राजसाहेब ठाकरे यांची आता या ठिकाणी मीटिंग होणार आहे आणि त्यानंतर आपण पदाधिकारी आणि दस्तूरखुद राजसाहेब ठाकरे यांच्याशी पण आपण बातचीत करणार आहोत। तर अशा प्रकारे रवी भवनमध्ये या ठिकाणी आपल्याला राजसाहेब ठाकरेंच्या स्वागताकरता म्हणून या ठिकाणी संघ, ढोल, ताशा यांचे पथक आलेले आहे। या ठिकाणी गजर सुरू आहे आणि जय घोषांनी आज या ठिकाणी रवी भवन हा परिसर दुमदुमून गेलेला आहे। दस्तूरखुद्द आपल्यासमोर धोत्रे साहेब आहे, त्यांच्याशी आपण बात करूया। सर काय सांगाल? आज अतिशय आनंदाचं, उत्साहाचं, जल्लोषाचं वातावरण आहे। या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपूर्ण नागपूर शहर जिल्ह्यातील पदाधिकारी दाखल झालेत, कार्यकर्ते दाखल झालेत, प्रचंड संख्येने या ठिकाणी सगळे आलेले आहेत। माननीय राजसाहेब थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत। राजसाहेब या नागपूर शहर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत आणि त्या ठिकाणी विधानसभेची व्यूहरचना करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रचंड उत्साहात या ठिकाणी राजसाहेबांचं सगळे कार्यकर्ते स्वागत करत आहेत। काय आपलं पद, काय नाव? या ठिकाणी निश्चितपणे नागपूर शहर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार या ठिकाणी निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे। कारण जर इकडे बघितलं तर इकडचा कास्तकार असेल, माता भगिनी असेल, तरुण बंधू भगिनी असतील, या सगळ्यांचं मत आहे की सर आज नागपूरच्या आमदाराची घोषणा होणार आहे, नाव, उमेदवाराचं नाव पक्क होणार आहे। या ठिकाणी राजसाहेब आढावा घेणार आहेत। आढावा घेतल्यानंतर त्या ठिकाणी राजसाहेब पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून राजसाहेब काय निर्णय घेतात, आमचं देखील सगळ्यांचं लक्ष राजसाहेबांच्या निर्णयाकडे आहे। बिलकुल। तर आपण होतो धोत्रे साहेब निरीक्षक, त्यांनी असं सांगितलेलं की राजसाहेब ठाकरे हे स्वतः आज या ठिकाणी या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेणार आहे। त्यानंतरच नागपूरचा आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधानसभेकरता कोण राहणार याची चाचपणी केल्या जात आहे आणि त्यानंतरच राजसाहेब ठाकरे हे नाव कदाचित घोषित करू शकेल असा अंदाज आणि विश्वास या ठिकाणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे। आजच्या या कार्यक्रमाला फार मोठ्या संख्येनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूर जिल्हा असेल, शहर असेल, या ठिकाणून पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत आलेले आहे। काही शहरातले पदाधिकारी त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर कसं वाटतात राजसाहेब ठाकरे येत आहेत? साहेब नागपुरात येत आहे किंवा विदर्भ दौरा झाला तेव्हापासून सर्व माहिती झालं का राजसाहेब विदर्भ दौऱ्यावर येणार आहे म्हणून त्या दिवसापासून आमच्या कार्यकर्त्यामध्ये आणि आमच्या स्वतः पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। राजसाहेब आले तर नेहमीच आम्हाला आनंद होतो आणि राजसाहेब सतत यावं असे आमची इच्छा असते, पण पूर्ण महाराष्ट्र साहेबांना सांभाळायचा असतो। त्याच्यामुळे साहेब येऊ अथवा न येऊ, साहेबांचं पक्षाचं काम आणि आम्हाला दिलेल्या जबाबदाऱ्या आम्ही योग्य पद्धतीने पार पाडतो आणि लवकरच जनसामान्याचे प्रश्न मोठ्या आंदोलनात्मक भावनेने आम्ही उचलून इथे पक्षाचं मोठं अस्तित्व उभं करायचा प्रयत्न करू। साहेबांप्रती आज तुम्ही हा उत्साह बघताय लोकांचा, कार्यकर्त्यांमध्ये एवढा जोश आहे, जल्लोष आहे की फक्त एक दैवताचं सगळे आतुरतेने वाट बघतात की कधी आम्हाला दर्शन होतं।
आज जे माननीय राजसाहेबांचा दौरा आहे त्या दौऱ्याच्या निमित्त आज तुम्ही जे बघताय युवा पिढी युवा जनरेशन म्हणजे किती आतुरतेने वाट बघत आहे हे संपूर्ण या महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. साधारणपणे दिवाळीच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील असं वाटतंय. एवढ्यासाठीच बोललो कारण जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत काही खात्री नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या आता काही ठिकाणी तर 4 वर्ष जरी नाही आहेत, 3 वर्ष जरी नाही आहेत, 2 वर्ष जरी नाही आहेत. पण साधारणपणे आत्ताच्या लोकसभेनंतर ह्या विधानसभेच्या निवडणुका लागतील दिवाळीनंतर असं वाटतंय. आणि त्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं एकूणच उमेदवार आणि या सर्व गोष्टींची चाचपणी करण्यासाठीचा माझा हा दौरा आहे. ज्याचा पहिला टप्पा मराठवाडा झाला पूर्ण, आता विदर्भाचा हा टप्पा माझा पूर्ण होईल, उद्या पूर्ण होईल तो. आणि त्याप्रमाणे मी काही ठिकाणी मी उमेदवार देखील जाहीर केले आणि अजून काही जसे पुढच्या टप्प्यामध्ये एक वेगवेगळ्या ठिकाणचे उमेदवार मी जाहीर करत जाईल. तर प्रेक्षकबंधूंनो, अशा प्रकारे रवी भवनमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीला पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, जे मोठ्या संख्येने आले होते त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी त्यांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि पत्रकारांनी सुद्धा अनेक प्रश्न विचारले आणि त्या पत्रपरिषदेमध्ये पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नाचं समर्पक असं उत्तर दिलं. मात्र काही प्रश्न असे होते की त्यांनी ते अजूनही उत्तरं देण्याचं उघडपणे न सांगता ते गुलदस्त्यात ठेवलेलं आहे आणि यालाच राजकारण असे म्हणतात. यावेळेला आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळेला माझ्यासोबत आहे. आपण काही पदाधिकाऱ्यांकडे जाऊया आणि त्यांच्याशी बातचीत करूया. हेमंत गडकरी यावेळेला आपल्यासोबत जुळलेले आहेत. हेमंत, मला हे सांगा की ज्या पद्धतीचं आज विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर आज रवी भवनला ही जी एक पदाधिकाऱ्यांची मोठी बैठक झाली, काय सांगायचं आपल्याला, काय सांगाल? कसं असतं की माननीय राजसाहेबांचं मार्गदर्शन हे नेहमीच महाराष्ट्र सैनिकांसाठी ऊर्जा देणारं असतं आणि राजसाहेब हे आमचं पॉवर हाऊस आहे. त्याच्यामुळे आजच्या बैठकीमध्ये जे अमूल्य मार्गदर्शन राजसाहेबांनी केलेलं आहे ते मार्गदर्शन घेऊन येणाऱ्या विधानसभेसाठी भरारी मारण्याचा प्रयत्न नक्कीच राहील. आणि या मार्गदर्शनाने एक नवीन ऊर्जा सर्वच महाराष्ट्र सैनिकांमध्ये आलेली आहे. हेमंत, मला हेही सांगा की यावेळेला आपण बघतो की जसं नागपूरचा जर आपण उल्लेख केला तर इथे भारतीय जनता पार्टीसारखा मोठा सागर आहे. इतकंच नव्हे तर काँग्रेससारखा बलाढ्य असा महासागरसुद्धा आहे. अशा वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या 2 मोठ्या विशाल पक्षांसमोर आपलं अस्तित्व अधिक मजबूतीने टिकवून ठेवण्याकरता म्हणून कशाची नितांत गरज आहे आणि ते कशा प्रकारे करता येईल? कसं आहे, नेहमीच पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा हेच काम या 4 पक्षांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आता परिवर्तन आवश्यक आहे. आणि महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे, माननीय राजसाहेब नेहमी म्हणत असतात की इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्राची कधीच नव्हती, ती परिस्थिती निर्माण या 4 पक्षांनी केलेली आहे. त्याच्यामुळे आता सशक्त पर्याय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे हे जनतेलासुद्धा कळून चुकलेलं आहे. आणि या चिखलातनं चांगलं काहीतरी फुलवण्याचं काम जर का कोणी करेल तर तो माननीय राजसाहेबांचा नवनिर्माणाचा विचार करेल. आणि नक्कीच यावेळेस जनता जनार्दन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेवढेही काही उमेदवार असतील त्यांना भरघोस मतांनी विजयी करून मुंबईच्या विधानसभेमध्ये पाठवेल. तर आपण होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हेमंत गडकरी आणि सर्व पदाधिकारी ज्यांनी असं सांगितलेलं आहे की येत्या विधानसभेमध्ये विजयश्री ही आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच होईल. मात्र असं जरी असलं, मात्र नाण्यालाही 2 बाजू असतात. एका बाजूला जरी आपल्याला विश्वास असला, मात्र दुसऱ्या बाजूला लोकांचा विश्वास संपादित करून घेणे हे तेवढंच गरजेचं आहे. कारण आपण बघतो की अनेक अशा घटना घडतात आहे आणि प्रत्येक गोष्टीचं राजकारण प्रत्येक पक्ष करतो आहे आणि प्रत्येक पक्षाला वाटतं की माझा पक्ष हा अधिक मजबूत आणि संघटितपणे समोर जावं. मात्र हे बोलून चालणार नाही. तर त्याकरता पदाधिकारी असतील किंवा जे वरिष्ठ नेते मंडळी असतील त्यांनी वारंवार या शहराला
भेटीगाठी देणं जरुरी आहे आणि कार्यकर्त्यांना भेटावं लागेल त्यांना आणि त्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नागरिकांपर्यंत त्यांच्या योजना त्यांचं म्हणणं त्यांच्या पक्षाची पॉलिसी ही रेटून आणि मजबूतपणे मांडावी जेणेकरून जो विजय हा जास्त दूर राहणार नाही आणि निश्चितच विधानसभेच्या निवडणुकीत जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चांगले जर उमेदवार दिले तर या शहरातील नागरिकसुद्धा त्यांना भरघोस मतांनी निवडून देईल यात तीळ मात्र शंका नाही. रवी भवनच्या परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, AHN न्यूज, नागपूर.